पुण्यामुळं संयोग प्राप्त होतात, अनुकूल संयोग प्राप्त होतात आणि धर्मामुळं शाश्वत सुखाची प्राप्ती होते. धर्मामुळं तत्काळ शांती प्राप्त होते. पुण्यामुळं संयोग प्राप्त होतील अनुकूल, पण शांती धर्माने प्राप्त होते. शांती पाहिजे का अनुकूल संयोग पाहिजे? शांती सुख शांती पाहिजे का अनुकूल संयोग पाहिजे? हां दोन्ही पाहिजे. अनुकूल संयोग पण पाहिजे आणि धर्म पण पाहिजे. आणि एका वेळेला एक मिळणार नाही. एक स्वभाव तरी प्राप्त होईल, नाहीतर संयोग तरी प्राप्त होईल. ज्याचं संयोगाकडे लक्ष आहे त्याला स्वभाव प्राप्त होणार नाही, आणि ज्याचं स्वभावाकडे लक्ष आहे त्याला संयोग प्राप्त होणार नाही. दोन्ही आहे ना, त्याला स्वभाव प्राप्त होईल. स्वभाव शाश्वत सुखाचं कारण आहे, आणि दोन्ही कसं मिळणार त्या ठिकाणी? विरुद्ध आहेत ना. एक अंधार आणि उजेड प्रकाश याच्याप्रमाणे राग अंधकारमय आहे आणि ज्ञान आहे ते प्रकाशमय आहे. एक ज्ञान तरी प्राप्त होईल, नाहीतर राग तरी प्राप्त होईल. एक संसार तरी प्राप्त होईल, नाहीतर एक मुक्ती तरी प्राप्त होईल. तर धर्म आहे ते तत्काळ सुखाचं कारण आहे, सुख शांतीचं कारण आहे. आणि संयोग आहे ते आकुलतेचं कारण आहे. संयोगामध्ये सुख शांती नाही. कोणत्या संयोगामध्ये सुख शांती आहे मला सांगा? कोणत्या संयोगामध्ये? इंद्र, चक्रवर्ती, तीर्थंकर, कुठल्याच जर असेल तर ते घर सोडून का गेले? धर्म करण्यासाठी, 4 प्रकारची आराधना करण्यासाठी, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य तपाची आराधना करण्यासाठी वनामध्ये का गेले? 4 प्रकारची आराधना हा धर्माचं कारण आहे. कारणाप्रमाणे कार्य घडणार आहे ना. कार्य धर्म पाहिजे तर त्याचं कारण त्या प्रकारचे बी लावावे लागतील. ज्वारी पाहिजे तर ज्वारीच लावावी लागेल, गहू पाहिजे तर गहू लावावे लागतील. तसं आहे ना त्या ठिकाणी. कारणानुविधायिनी कार्याने, कारणाप्रमाणे कार्य. धर्म पाहिजे तर धर्माची बी लाव. 4 प्रकारची आराधना, दर्शन ज्ञान चारित्र्य तप याची आराधना कर. त्या ठिकाणी पूजन अर्चन वगैरेच्या निमित्तात देखील आराधना करण्याकडे ज्ञानी जीवाची दृष्टी असते. लक्षामध्ये. तर अशा प्रकारे सम्यक दर्शनाचे भेद प्रभेद सांगून काल आपण कोणता श्लोक पाहिला? सम्यक दर्शन से ही मंद कषाय शास्त्रज्ञान चारित्र्य और तप की पूज्यता. सम्यक दर्शन असेल तरच त्या ठिकाणी मंद कषाय चारित्र्य तप वगैरेची पूज्यता होते. त्याच्यासाठी दृष्टांत पण दिला ना, पाषाण आणि मणी. पाषाण आणि मणी दोन्हीही एका जातीचे असून देखील या ठिकाणी दोघांचं पाषाण आहे तो कष्टदायक आहे, भारभूत आहे. मणी आहे तो हलका आहे आणि महिमावान आहे. तसं दोघांच्याही क्रिया समान जरी बाहेरून दिसल्या, ज्ञानी आणि अज्ञानीच्या, अज्ञानी आणि तत्त्वज्ञानीच्या, दोघांच्याही क्रिया बाहेरून सारख्या दिसल्या तरी दोघांच्या क्रियेमध्ये फरक आहे. एकजण पाषाणाचा भार वाहतो आहे, एकजण मणी डोक्यावर धारण करून बसलेला आहे. सम्यक दृष्टीच्या क्रिया आहेत त्या शोभायमान आहे, कर्मनाशाचं कारण आहे. मिथ्या दृष्टीच्या क्रिया आहेत त्या भारभूत आहेत. इतका सार याच्यामध्ये आला. क्रिया करण्याचा निषेध नाही, त्या भूमिकेमध्ये त्या क्रिया होतील. 4थ्या 5व्या 6व्या गुणस्थानामध्ये, 4थ्या गुणस्थानामध्ये त्याला अनुसरून व्रत वगैरे पालन करण्याच्या, 5व्या गुणस्थानामध्ये, 6व्या गुणस्थानामध्ये महाव्रताच्या वगैरे बाहेरच्या क्रिया पण होती. पण सम्यक दर्शन आपली क्रिया कोणती आणि पराची क्रिया कोणती याचा विवेक, स्वपर विवेक नसेल, सम्यक दर्शन नसेल तर त्या ठिकाणी त्या सगळ्या क्रिया काय होतात? त्याला कष्ट वाटतात, भारभूत वाटतात. त्याला पुन्हा त्या क्रियांचा कंटाळा येऊ लागतो. आणि ज्ञानी जीव आहे तो त्या क्रियांना कंटाळत नाही, उलट त्याला त्या ठिकाणी माहीत नाही. आणि त्यामुळे त्या सगळ्या क्रिया तो भारभूत दुसऱ्याच्या पाहून करतो, रूढीला अनुसरून करतो, किंवा याच्यामुळे आपलं भलं होईल अशी विपरीत मान्यता करून करतो. 3 गोष्टी आहेत ना. विपरीत मान्यतेने याच्यामध्येच माझं भलं आहे असं मानू. दुसरी गोष्ट देखादेखी, दुसऱ्याला पाहून किंवा दुसऱ्याला दाखवण्यासाठी त्या ठिकाणी, मान कशायासाठी. आणि तिसरी गोष्ट रूढी परंपरा म्हणून. अशा प्रकारे एक अज्ञानाने अशा क्रिया करतो, एक ज्ञानपूर्वक क्रिया करतो. त्या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणून जैन धर्मामध्ये क्रियेचा निषेध नाही, परंतु ज्ञानपूर्वक क्रिया करेल त्या प्रत्येक क्रियेला जर आत्म्याचं अनुष्ठान असेल तर त्या क्रिया सफल आहेत. आत्म्याचं अनुष्ठान असणं आवश्यक आहे. आपल्या स्वभावाचं अनुष्ठान ज्या क्रियेला नाही ती क्रिया थोती आहे. लक्षात.
ज्या क्रियेला आपल्या आत्मस्वभावाचं अनुष्ठान नाही, आत्मस्वभावाचं अवलंबन नाही, आत्मस्वभावाकडं दृष्टी नाही, अशा केवळ क्रिया आहेत. त्या क्रिया आहेत त्या कोऱ्या क्रिया आहेत, त्याचं फळ शून्य आहे असं आहे, किंवा त्या भारभूत आहेत असं या ठिकाणी सांगितलं. म्हणून पहिल्यांदा सम्यक दर्शन प्राप्त करण्याकडं शक्ती लावा, स्वपर विवेक प्रगट करा. आपण कोण आहोत, आपलं स्वरूप काय आहे, शरीर काय आहे, संयोग काय आहे, स्वभाव काय आहे, सुखाचा मार्ग काय, दुःखाचा मार्ग काय, आपण काय करू शकतो, आपली क्रिया कोणती, या सर्व गोष्टीचा निर्णय करून सम्यक दर्शनाची प्राप्ती करा. पुढं सांगतायत सुकुमार सरळ क्रिया करणे का उपदेश. आता क्रियाच करायच्या आहेत, क्रिया होत आहेत, त्या पण कशा करा, सुकुमार सरळ क्रिया करणे का उपदेश. क्रिया करायच्या तर त्या सरळ करा, सहजतेने करा, की ज्याच्यामध्ये आनंद येईल. ओढून ताणून क्रिया करत बसू नका, येते गोष्ट लक्षात. ओढून ताणून क्रिया करत बसू नका, सहजतेने करा, की ज्याच्यामध्ये आनंद येईल. सुकुमार हा शब्द वापरला आहे ना, सरळ. त्या ठिकाणी त्या क्रिया करण्यामध्ये आनंद आला पाहिजे, चित्ताची प्रसन्नता झाली पाहिजे, है ना, आल्हाद आला पाहिजे. त्या क्रिया परिणाम चढते राहिले पाहिजे, तर ऊर्ध्वता होईल. नाहीतर त्या क्रियेमध्ये कंटाळा येत गेला, त्याच क्रिया वर्षानुवर्ष त्याच करायचं, मग पुन्हा त्या क्रियेच्या प्रती काय होतं, त्या क्रियेच्या प्रती परिणाम ढिले पडतात, अनादर उत्पन्न होतो. केल्या नाही केल्या त्याला काय होतं आहे वगैरे अशा प्रकारे अनादर म्हणजे परिणाम खाली आले त्या ठिकाणी. मग त्याचं ऊर्ध्वगमन कसं होईल, परिणाम चढते राहिले पाहिजे. त्या क्रियेच्या प्रती अनादर होता कामा नये. जे छोटंसं व्रत घेतलं ते त्याच्याप्रती पण शेवटपर्यंत आदर असला पाहिजे. भले छोटं व्रत असेल, आपण कथानकातून ऐकतो, छोटंसं व्रत घेतलं, रात्री भोजनाचा त्याग कोल्ह्याने, है ना, पाणी पिणार नाही, तर त्याच्याप्रती आदर. चला त्याला काय होते, थोडं चालेल, पुन्हा आपण काय घ्यायचं, पुन्हा प्रायश्चित्त घेऊ, असं नाही त्या ठिकाणी. तर एकदम त्याच्याप्रती सजग जागृत असलं पाहिजे. काल पण गोष्ट सांगितली ना त्या ठिकाणी, त्याने भुकेलेला राहिला परंतु त्याने ते फळ खाल्लं नाही. त्याने नियम घेतला होता ना, अजान फळ खाणार नाही, माहीत नसलेली वस्तू खाणार नाही. याच्यामध्ये काय वापरलेलं आहे काय नाही काय माहीत आहे, बाहेरचे पदार्थ ते अजानच आहेत. त्यांनी काय काय त्याच्यामध्ये वापरलेलं आहे, तेलाच्या ऐवजी चरबी वापरली आहे की काय वापरलेली आहे माहीत आहे. मॅगीमध्ये वगैरे काय तळलेले पदार्थ ऐकते येतात ना, वेपर्स वगैरे बटाट्याचे आहेत, आपण बटाटा खात नाही, मग केळीचे खाल्ले तर काय, पण ते तळण्यासाठी तेल कसलं वापरलं आहे. प्राया बहुतेक जीव तर आता हिंसक आहेत, घरातलं राहिलेले तेल ते त्याच्यामध्ये वतायला ते कमी करणार नाही, कोण फेकून देणार, ते त्या तेलामध्ये मिसळणारच त्या ठिकाणी. कशात काय इडली केली वगैरे, त्याच्यामध्ये बाहेरची इडली, त्याच्यामध्ये ते फुगण्यासाठी काय टाकलेलं आहे हे ना, प्रत्येक सांगितलं ना, म्हैसूरला पाहिलं त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये तिथं सगळे अंड्याचे टरफल पडले होते त्या ठिकाणी. आणि मग हे कसे काय त्या ठिकाणी, ते म्हणाला आम्ही ह्याच्यात घालतो आणि सगळे आपले लोक खात होते. ती मोह होण्यासाठी ते घालावं लागतं. जे बाहेर काय करतात हे आपल्याला काय माहीत आहे, आपल्याला बाहेरचे ते अजान झाले ना सगळे, माहीत नाही त्याने कसे बनवलेले आहेत अशा प्रकारे. तर म्हणजे थोडंसं जरी व्रत असेल त्याने खाल्लं नाही तर त्याचं जीवन वाचलं, बाकीचे 3 जण मृत्यूला प्राप्त झाले. हे तर तत्काल झालं फळ, भविष्यकाळामध्ये आहे ना त्याचं फळ किती आहे. थोड्या याचं फळ देखील महान आहे. अंकुर फुटला, पुढं जाऊन तो वटवृक्षासारखा वृक्ष होणार आहे. एक पुण्याचा अंकुर फुटला थोड्याशा व्रताच्याद्वारे त्या ठिकाणी, आणि त्याला आपण आदरपूर्वक जपलं तर तोच पुढं काय होणार आहे, मोठा वटवृक्ष होणार आहे. थोडा दम, थोडा धीर असला पाहिजे. दम धीर हे तर त्याच्याशिवाय धर्म कसा प्राप्त होईल. प्रत्येक गोष्टीसाठी नाही लगेच तो अंकुर मोठा झाला पाहिजे, लगेच वृक्ष झाला पाहिजे, लगेच मला फळ मिळालं पाहिजे. कुठून मिळणार, कुठेही निसर्गता अशी व्यवस्था नाही. कर्म बांधलं की लगेच मला फळ मिळालं पाहिजे, तूप खाल्लं की लगेच रूप आलं पाहिजे, कुठं अशी व्यवस्थाच नाही. त्याला काळ जावा लागतो ना, मध्ये काळ आहे, विचार करायला अवसर आहे त्या ठिकाणी. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक शांततेने करेल तर ती लाभदायक आहे. अविचाराने घाई गर्दीनं करेल तर त्याचं फळ दुःखच आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये अनुभव करून पहा. कुठल्याही गोष्टीचा निर्णय तत्काल केला, घाई गर्दीने केला तर त्याचं फळ दुःख आहे. आणि विचारपूर्वक करेल, शांततेने करेल, त्या ठिकाणी त्याला वेळ मिळेल तर त्या ठिकाणी त्याचं फळ सुख आहे, शांती आहे.
धीरोदात्त, सम्यकदृष्टी जीव धीर आणि उदात्त असतो, धैर्यवान असतो, काही गर्दी तो करत नाही. तर या ठिकाणी म्हणून सांगितलं की सुकुमार क्रिया करणे का उद्देश. सर्व ज्या क्रिया करायच्या त्या कशा सुकुमार, त्या क्रियेमुळं प्रसन्नता वाढली पाहिजे, चित्ताची प्रसन्नता, चित्तामध्ये निर्मळता येणं, हे याचं नाव धर्म आहे. कशाचं नाव धर्म आहे. पूजा केली आणि चित्ताची पवित्रता झाली नाही, निर्मळता झाली नाही तर धर्म काय केला. पूजा केली त्या ठिकाणी म्हटली, एक अर्धा तास म्हटली, चला आता कंटाळा आला घरी चाललो, अशा प्रकारे प्रसन्नता झाली पाहिजे. थोड्याशा पाण्याने स्नान केलं तर आपण लगेच फ्रेश होतो. मग या ठिकाणी जर अर्ध्या बादली पाणीनं जर आपण स्नान केलं तर फ्रेश होतो, मग अर्धा तास पूजन केलं तर आत्मा फ्रेश व्हायला पाहिजे ना. आणि जर झाला नाही तर त्या अर्ध्या बादली पाण्याएवढी पण त्याची किंमत नाही त्या पूजेची, असं होईल. आगामी छंद में सम्यत्व की आराधना करने वाले आराधक का स्वरूप कहकर उसका भय दूर करते हैं. पुढच्या छंदामध्ये सम्यत्वाची आराधना करणाऱ्या आराधकाचं स्वरूप सांगून त्याचं भय दूर करतात. आता 4 प्रकारची आराधना. धर्म कशाच्याद्वारे प्राप्त होईल त्याच्यामध्ये निश्चिती झाली. धर्म अन्य कशाच्याद्वारे प्राप्त होत नाही, 4 प्रकारच्या आराधनेच्या द्वारे प्राप्त होतो. त्यामध्ये पहिली आराधना आहे सम्यत्व आराधना. सम्यक्त्व आराधना हे धर्माचं पहिलं मूळ आहे. दंसण मूलो धम्मो. म्हणून सम्यक्त्वाची आराधना करा. धर्मरूपी वृक्ष पाहिजे असेल तर सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य आणि तपाची आराधना हे धर्माचं कारण आहे. त्याच्यामध्ये शुभभावाच्या भूमिकेमध्ये, रागाच्या भूमिकेमध्ये शास्त्र, स्वाध्याय, पूजन, अर्चन, व्रत, उपवास, दयादान करण्याचे भाव येतील. परंतु दृष्टी कुठं असेल. सम्यक्त्व प्राप्त करून त्या ठिकाणी आपल्या स्वरूपामध्ये स्थिर राहण्याकडं दृष्टी असेल. माझं हित कशामध्ये आहे. सम्यक दर्शन प्राप्त करण्यामध्ये हित आहे, पुण्य प्राप्त करण्यामध्ये माझं हित नाही. हा निर्णय त्याने पूर्ण केलेला आहे. मिथ्यात्वातंकवतो हितहित प्राप्य नाप्तिमुक्तस्य वालस्यैव तैवं सुकुमारैव क्रिया क्रियते. मिथ्यात्वरूप आतंकयुक्त हे प्राप्ति अप्राप्ति हिताहितमूढ. तू बालकवत अतः तुझे सुकुमार क्रिया कहता सुनमो. संकट. मिथ्यात्वरूप आतंकयुक्त हे प्राप्ती अप्राप्ती हिताहितमूढ. तो अजून मूढ आहेस, अज्ञानी आहेस. अनादिकालापासून तुझ्यावर संस्कार नाही. कोणावर. आपल्यावर. कारण पंचमकाळात जन्म घेतलेला आहे. तुला हित अहित माहीत नाही. जर माहीत असतं तर तू हित जन्म घेतला नसता. कशाची प्राप्ती करायची आणि कशाची प्राप्ती करायची नाही हे देखील माहीत नाही. प्राप्ती अप्राप्ती, हित अहित याने रहित तू बालकवत अज्ञानी आहे. आपल्याला सांगतात पंचमकाळातल्या जीवांना. कारण मिथ्यादृष्टी जीवच इथं उत्पन्न होतो. ज्याला हित अहिताचा विवेक नाही, प्राप्त काय करायचं आणि प्राप्त काही नाही करायचं याचा ज्याला विवेक नाही, असे जीव या ठिकाणी उत्पन्न झालेले असतात. ज्या जीवाला उपदेश मिळतो, जिनवाणी वाचायला ऐकायला मिळते, ते जीव हित अहिताचा निश्चय करतात, प्राप्त अप्राप्तीचा निर्णय करतात. ते जीव आहेत ते विवेक प्रगट करतात आणि पुढे जातात. तोपर्यंत विवेक प्रगट होत नाही. प्राप्त काय करायचं आणि काय नाही करायचं, हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे ज्याला माहीत नाही, तोपर्यंत त्याला विवेक नाही. आणि विवेकाशिवाय मोक्षमार्ग सुरू होत नाही. दास ज्ञान हो कारण स्वपर विवेक बकानो. कोटी उपाय बनाय भव्य ताको उर आणो. स्वपर विवेक यानी तो धर्माच्या नावावर पराचीच इच्छा करतो. अविवेकी होऊन, अविवेकी भूतवा, अविवेकी होऊन त्या ठिकाणी पुण्याची इच्छा करतो, संयोगाची इच्छा करतो. अविवेक आहे. अरे तुला धर्म करायला आला आहे, सुखी व्हायचे तर तू स्वभावाची इच्छा करायला पाहिजे है ना. ती पण इच्छा करत नाही. वास्तविक इच्छा आहे ते पापच आहे. इच्छा आहे ती चारित्र्यगुणाची विभाव परिणती आहे, निर्वांछक भक्ती आहे. पण इच्छा जर करायची असेल तर स्वभावाची है ना, भावना करायची आहे, इच्छा नाही. इच्छा आणि भावनेमध्ये फरक आहे की नाही. इच्छा आहे ती चारित्र्यमोहाची परिणती आहे आणि भावना आहे ती शुद्ध आत्मतत्वाची 12 भावना, षोडशकारण भावना की ज्या पुन्हा पुन्हा भावल्या जातात, त्याचं नाव भावना आहे. भावना आहे ते परिणामाची उज्ज्वलता, निर्मलता करणारे आहे. इच्छा आहे ती परिणामाला मलिन करणारी आहे.
आहे ना. इच्छेच्या द्वारे कोणतंही कार्य होत नाही, काल सांगितलं होतं. इच्छेमुळं वस्तू प्रगट होत नाही, इच्छेमुळं वस्तू प्राप्त होत नाही. काय प्राप्त होते ती पुण्याने प्राप्त होते. पुण्याचा उदय असल्याशिवाय तू शेकडो इच्छा कर, आयुष्यभर ती वस्तू प्राप्त होणार नसेल, तेवढं पुण्य तुझं नसेल तर होणारच नाही. इच्छा तर आयुष्यभर करतो आणि इच्छा करून पाप बांधतो. आणि जर प्राप्त होणार असेल तर ती इच्छेनं नाही झालेली, पुण्याने प्राप्त झालेली. हा फरक लक्षात घ्या. इच्छा आहे ते कर्मबंधाचं कारण आहे, येते गोष्ट लक्षामध्ये. म्हणून कुठल्याही वस्तूसंबंधी इच्छा आहे ते पापबंधाचं कारण आहे. पुण्यासंबंधीची इच्छा देखील पापबंधाचं कारण आहे. ज्ञानी पुण्याची इच्छा करत नाही. प्राप्त पुण्य देखील मला नको, है ना. पुण्यम समग्रमहम एकमना जो हो मी, हे पुण्य देखील मला नको आहे, कारण हे पुण्य दुःखाचं कारण आहे. त्याच्यामुळे संयोग प्राप्त होतील, संयोगाची इच्छा होईल, अधिक संयोग प्राप्त झाले तर तृष्णा वाढेल, है ना. तृष्णाभिवृद्धीश्च तपतेज श्रम, आणि तृष्णा वाढली तर ताप वाढेल त्या ठिकाणी. म्हणून ते पुण्य देखील नको. शत्रुदोन्मेष चलम हे सौख्यम. आणि हे जर पुण्याने प्राप्त झालेलं सौख्य कसं आहे, वीज चमकते आकाशात त्याप्रमाणे हे स्थिर राहणारं नाही. तर म्हणून या ठिकाणी प्राप्ती अप्राप्ती, हित अहित याचा विवेक नाही या जीवाला. पहिल्यांदा हित अहिताचा विवेक, माझं हित कशात आहे, अहित कशात आहे, मला काय प्राप्त करायचं आहे, हे पूजन अर्चन करून, दयादान करून, व्रत उपवास करून, शास्त्र स्वाध्याय करून काय प्राप्त करायचं, प्रयोजन पुण्य, तुझं प्रयोजन चुकलं, हित अहित, प्राप्य अप्राप्याचा निर्णय नाही. मला शांती प्राप्त करायची आहे, मला माझा आत्मा प्राप्त करायचा आहे, मला माझ्या स्वभावाला प्राप्त व्हायचं आहे, हे पहिल्यांदा निर्णय केला पाहिजे. स्वभावामध्ये शांती आहे, स्वभावामध्ये सुख आहे, संयोगामध्ये सुख नाही, शांती नाही. हे ऐकलं वाचलं पण त्याचा निर्णय ज्ञानाच्या द्वारे करायला पाहिजे, आतमध्ये उतरून. इतके संयोग जर प्राप्त झाले, चक्रवर्तीसारखे संयोग प्राप्त झाले, तीर्थंकर भगवंतासारखं शरीर प्राप्त झालं, परंतु त्याच्यामध्ये सुख नाही. आणि वर्तमान काळामध्ये देखील आपल्याला पुण्याचे संयोग प्राप्त झाले, पण त्याच्यामध्ये सुख नाही. सुख कुठं आहे याचा शोध घे, निर्णय तरी कर. सोडण्याची गोष्ट नाही, तुला निर्णय करण्याची गोष्ट आहे. पहिल्यांदा मिथ्यात हे विपरीत परिणाम आहेत त्या ठिकाणी, ते सोड. ही परद्रव्यामध्ये सुख आहे, परद्रव्य सुखाचं कारण आहे. बालसैव त्या ठिकाणी, तू बालकवत अतः तुझे सुकुमार क्रिया कहता हूँ सुनमूढ. तू बालकवत, त्या ठिकाणी बालकाप्रमाणे तू अज्ञानी आहेस, त्यामुळे तुला कशा क्रिया सांगतो आहेत त्या ठिकाणी, सुकुमार क्रिया, त्या ठिकाणी कोमल क्रिया, की ज्याच्यामुळे तुझं चित्त प्रसन्न होईल, तुला सहज धर्माची प्राप्ती होईल, अशा क्रिया सांगतो आहे. सुनमूढ, हे मूर्ख अज्ञानी जीव तू ऐक. तू मिथ्यात्वरूपी महारोग से युक्त और हित अहित की प्राप्ति अप्राप्ति में बालक के समान ना समझे, है ना. आचार्य देव सांगतायत त्या ठिकाणी आपल्याला, ना समज आहेस तू. कसं आहे, मिथ्यात्वरूपी महारोगाने तू युक्त आहे. मिथ्यात्वरूपी कॅन्सरपेक्षाही मोठा रोग मिथ्यात्व आहे. आत्ता कुठलाही एवढा शरीराचा रोग मोठा नाही, त्याच्यापेक्षाही मिथ्यात्व रोग. कारण बाकीच्या रोगाने एक वेळच मरण येणार आहे, पण ह्या मिथ्यात्व रोगामुळं अनंताई देई मरणाई, अनंत काळपर्यंत जन्म मरण सहन करावं लागणार आहे. केवढा मोठा रोग आहे तो, आपल्याला रोगच वाटत नाही. मिथ्यात्व, तू मिथ्यात्वरूपी महारोग से युक्त, हित अहित की प्राप्ति अप्राप्ति में बालक के समान ना समझे, है ना. हे आपल्याला सांगतायत, लक्ष देऊ नये का त्या ठिकाणी, की या मिथ्यात्वरूपी महारोगाने आपली मान्यता तपासा त्या ठिकाणी कशी आहे. त्या ठिकाणी जैन धर्मामध्ये काय सांगितले, राग दुःखाचं कारण आहे, वीतरागता सुखाचं कारण आहे. त्याग कशाचा करायचा आहे, रागाचा त्याग करायचा आहे. समयसरमध्ये गाथाली ना, ही 150 काय रे, रागी बध्नाति कर्माणि वीतरागी विमुच्यते रत्तो बंधति कम्मम. रत्तो बंधति कम्मम.
150 आहे. हां 150 आहे. रत्तो बंधदिकं मुच्यति जीवो विराग संपत्तो एसो जिणोपदेशो तम्माकं मे सुमारज्य. रागी जीव कर्म बांधता है और वैराग्य को प्राप्त जीव कर्मों से छूट जाता है. यह जिनेंद्र भगवान का उपदेश है. इसलिए शुभाशुभ कर्मों में कर्मों से राग मत करो. रागी कर्म बांधतो इथे काय सांगितलंय, शुभाशुभ कर्म उदयात येईल त्याप्रमाणे शुभाशुभ भाव होतील, परंतु त्या शुभाशुभ कर्मामध्ये एकत्व करू नकोस. सम्यक दर्शनाची गोष्ट सांगताय. हे शुभाशुभ कर्म तुझं स्वरूप नाही, हे राग तुझं स्वरूप नाही. जसं अशुभ कर्म तुझं स्वरूप नाही तसं शुभ कर्म पण तुझं स्वरूप नाही. निकृष्ट संयोग जसं तुझं स्वरूप नाही तसं उत्कृष्ट संयोग पण तुझं स्वरूप नाही. आणि त्याच्या प्रतीचा जो राग भाव आहे तो राग कर्मबंधाचं कारण आहे. कर्माच्या प्रती जो राग भाव आहे, शुभाशुभ भावाच्या प्रती जी प्रीती आहे, त्याच्यामुळं अनंतानुबंधी कर्म हा जीव बांधतो. किती कर्म बांधतो? रागाच्या प्रती राग. कोणत्या प्रकारचा राग चांगला आहे? कोणताच राग चांगला नाही. रागी जीव कर्म बांधता है और वैराग्य को प्राप्त जीव कर्मों से छूटता है. व्रत नियम कशासाठी करायचे? राग सोडण्यासाठी. इतकं सोपी गोष्ट आहे. जिनागमामध्ये रागाच्या त्यागासाठी सर्व त्यागाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रथमानुयोगामध्ये, चरणानुयोगामध्ये जितकं रात्री भोजन का करायचं नाही, कंदमुळं का सेवन करायचे नाही, त्याच्या प्रतीचा राग सोड. ते सोड. तू देखादेखी करशील, रूढी परंपरेने करशील. माझ्या घरात कंदमुळं खात नाहीत, पूर्वीपासून खात नाहीत, लहानपणापासून खात नाही, आमच्या घराण्यातील पद्धतच नाही, हे ठीक आहे त्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी रूढी परंपरे राग सोडण्यासाठी तुझा राग सुटलेला आहे का? तू त्या कुळात उत्पन्न झाला त्या ठिकाणी, पण तुझा राग सुटला नसेल तर तू या भावात खाणार नाहीस, पण पुढच्या भावात जाऊन खाशील. तू घराण्याचा अहंभाव करशील की माझ्या घराण्यामध्ये हे पदार्थ खात नाहीत, माझ्या घरात रात्री भोजन करत नाहीत त्या ठिकाणी. परंतु तुझा राग सुटला का? तुझा राग सुटला नाही तर तू आत्ता पुण्याने जैन कुळात उत्पन्न झालेला आहे. पुढं त्याच्यामुळं अहंकार करशील, अहंभाव करशील की माझं घराणं धार्मिक आहे, धार्मिक आहे. पण तुझा रागभाव सुटला नसला तर ते हे पुण्य देखील किती घातक आहे त्या ठिकाणी. तो अहंकाराला प्राप्त होईल ना हे पुण्य त्या ठिकाणी. इथं वर पण दृष्टांत दिलेलं आहे की अतः कर्म चाहे शुभ हो या अशुभ, पुण्यरूप हो या पाप, दोनों का ही राग व संसर्ग नहीं करना चाहिए. कर्म शुभ असो किंवा अशुभ असो, पुण्यरूप असो अथवा पापरूप असो, दोन्हीच्या प्रती राग किंवा संसर्ग करता कामा नये. उन्हें उपादेय नहीं मानना चाहिए. त्याच्यासाठी दृष्टांत दिला होता. मोही हाथी के कुरूप हाथीनी की अपेक्षा, हत्तीचा दृष्टांत दिला होता ना त्या ठिकाणी की हातीने रूपी कुट्टीनी तिच्या मोहामध्ये पडणारा हत्ती बंधनाला प्राप्त होतो त्या ठिकाणी. कोण? वरच्या गाथेमध्ये दृष्टांत आहे तो. ही दृष्टांतामध्ये दिलेला आहे. जंगल में हाथी पकड़ने के लिए बहुत बड़ा गड्ढा खोला जाता है. उसे ढक कर मिट्टी डालकर खूब घास और झाड़ियाँ डाल दी जाती है. उससे ठोस जमीन ही प्रतीत होती है. जंगली हाथियों को फंसाने के लिए एक चतुर हाथीनी को प्रशिक्षित ट्रेन किया जाता है. वह हाथीनी अपनी कामुक चेष्टाओं से जंगली हाथी को आकर्षित करती है, मोहित करती है और अपने पीछे पीछे आने के लिए प्रेरित करती है. उसे नाना प्रकार की क्रियाएं कराती है. वह हाथीनी उसे गड्ढे के समीप लाती है. तेजी से भागती हुई वह कुट्टीनी हाथीनी तो जानकार होते हुए गड्ढे से बचकर निकल जाती है, पर तेजी से पीछा करने वाला कामुक हाथी भागता हुआ गड्ढे में गिर जाता है. इस प्रकार अपनी स्वाधीनता खो देता है, वह बंधन में पड़ जाता है. अपनी स्वाधीनता नष्ट करतो तो बंधनामध्ये पडतो. वह कुट्टीनी हाथीनी चाहे सुंदर हो चाहे कुरूप हो, वह उसके मोह में पड़ने वाला हाथी बंधन को प्राप्त होता है. की हत्तीने कशी आहे, कुरूप आहे की सुंदर आहे हे नाही, त्याच्या मोहामध्ये पडणारा हत्ती आहे तो, ते पुण्य आहे का पाप आहे त्या ठिकाणी. त्याच्या मोहामध्ये पडणारा हा जीव खड्ड्यामध्ये पडतो. मोही हाती
हे इथं पुढं सांगितलं बघा, कर्म शुभ हो या अशुभ, पुण्यरूप हो या पापरूप, दोनों से ही राग व संसर्ग नहीं करना चाहिए, उन्हें उपादेय नहीं मानना चाहिए। मोही हाथी के कुरूप हाथीनी की अपेक्षा सुरूप हाथीनी पर मोह होने के अवसर अधिक है। इस कारण उक्त कुत्तीने हाथीनी का कुरूप होने की अपेक्षा सुरूप होना अधिक खतरनाक है। इथे गोष्ट लक्षात, कुरूप हत्तीने असेल तिच्यापेक्षा सुरूप हत्तीने असेल तर तिच्यामध्ये मोहित होण्याची शक्यता अधिक आहे त्या ठिकाणी। म्हणजे पापापेक्षा पुण्यामध्ये मोहित होण्याची शक्यता अधिक आहे। पापी जीव तर विचार करेल, आपल्याला तर दुःख आहेत, संकट आहेत, मनाप्रमाणे एक पण होत नाही, थोडा विचार कर राहील, तो त्याच्यामध्ये अधिक मोही बनणार नाही। पण सगळं जर पुण्यामुळे इच्छेप्रमाणे सगळं घडत असेल, अनुकूल संयोग प्राप्त होत असतील तर तो अधिक मोहाचे चान्सेस कशामध्ये आहेत? पापामध्ये जास्त आहेत की पुण्यामध्ये जास्त आहेत? हां, कुरूप स्त्री मिळाली आणि सुरूप स्त्री मिळाली, मोही होण्याचे चान्सेस कुठं आहेत? धोकादायक, जादा धोकादायक कुरूप स्त्रीपेक्षा सुरूप स्त्री जादा धोकादायक आहे। इथे गोष्ट लक्षात, संसारात मोहामध्ये पाडण्याच्या अपेक्षेने अधिक धोकादायक आहे। उसी प्रकार मोही जीव पाप कर्मों की अपेक्षा पुण्य कर्मों पर मोहित होने के अवसर अधिक है। इस कारण पुण्य के संदर्भ में अधिक सावधानी की अपेक्षा है। पुण्याच्या बाबतीत अधिक सावधानीची अपेक्षा आहे। पुण्यामुळे सुंदर शरीर मिळालं, अनुकूल संयोग मिळाले, सुंदर स्त्री मिळाली, तो अधिक त्याच्या मोहामध्ये अडकण्याचे चान्सेस अधिक आहेत। म्हणून पापापेक्षा पुण्यामध्ये अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे। ध्यान रहे कि रागी शब्द का अर्थ सामान्य राग नहीं लेना, अपितु शुभाशुभ राग में एकत्व ममत्व बुद्धि रूप राग लेना चाहिए। राग भावों का स्वयं को कर्ता भोक्ता मान्य रूप राग लेना चाहिए तथा शुभाशुभ भावों में धर्म मान्य रूप राग लेना चाहिए। अगर शुभाशुभ भावामध्ये धर्म मानणं, अशुभ भावामध्ये तर कोणी धर्म मानत नाही, पण शुभ भावामध्ये धर्म मानणं हे मिथ्यात्व आहे, हा विवेक नहीं। जैन कुलात उत्पन्न होऊन देखील तात्पर्य यह है कि मिथ्यात्व संबंधी राग लेना चाहिए। शुभराग को धर्म मानना ही मिथ्यात्व है। सुटलं का आपलं? शुभरागालाच धर्म मानून बसलाय हा जीव, जैन कुलात उत्पन्न होऊन इतके चान्सेस आली त्या ठिकाणी। मिथ्यात्व संबंधी राग म्हणजे कोणता? शुभराग को धर्म मानना ही मिथ्यात्व है और उसी को यहाँ राग कहा गया है। ऐसे राग से संयुक्त जीव रागी है तथा वही कर्मों को बांधता है और कर्मों से बनता है। इस प्रकार सुनिश्चित हुआ कि अशुभ भावों के समान शुभ भाव भी बंध के कारण होने से मोक्ष के हेतु नहीं है। अशुभ भावाप्रमाणे शुभ भाव पण बंधाचं कारण असल्या कारणाने मोक्षाचं हे तत्व आहे। मोक्षाचं तत्व वितरागत आहे। भूमिकेला अनुसरून शुभ भाव येतील, परंतु तो त्याला धर्म मानणार नाही, धर्माचं कारण पण मानणार नाही। हे करत करत मला धर्म प्राप्त होईल नाही। धर्माचं कारण 4 प्रकारची आराधना, दर्शन, ज्ञान, चारित्र्य, तप। तीच गोष्ट आत्मानुशासनामध्ये ठोसपणे पहिल्यांदा सांगतायत। हा ग्रंथ आचार्य शांतीसागर महाराजांना प्रिय होता ना, आणि आचार्य शांतीसागर महाराजांनी पण शेवटच्या उपदेशामध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे। तुम्ही पूजन अर्चन करताल, व्रत उपवास करताल, तीर्थयात्रा करताल, परंतु धर्माची प्राप्ती आत्मध्यानाच्याच द्वारे होणार आहे, आत्म्याच्या अवलंबनाने होणार आहे। इस प्रकार सुनिश्चित हुआ कि अशुभ भावों के समान शुभ भाव भी बंध के कारण होने से मोक्ष के हेतु नहीं है। मोक्ष का हेतु तो एकमात्र वितराग भाव ही है, ज्ञान भाव ही है। मोक्षाचं कारण तर एक वितराग भावच आहे। सर्वज्ञ देव समस्त शुभाशुभ कर्मों को समान रूप से ही बंध का कारण कहते हैं। कोण? सर्वज्ञाची साक्षी देऊन सांगितले। कुंद आचार्य देव असं म्हणत नाही की मी सांगतो आहे की शुभाशुभ भाव कर्माचं त्या ठिकाणी आपण मी सांगतो आहे असं म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही। इथं ग्रंथामध्ये आधार दाखवला आणि तिथं पण कुंदाचार्य कोणाचा आधार देत आहेत? सर्वज्ञ देव समस्त शुभाशुभ कर्मों को समान रूप से ही बंध का कारण कहते हैं। सर्वज्ञ देव समस्त शुभाशुभ भावांना समान रूपाने बंधाचं कारण सांगतायत। इसलिए यह सिद्ध हुआ कि उन्होंने समस्त शुभाशुभ कर्मों का ही निषेध किया है और ज्ञान को ही मुक्ति का हेतु कहा है, आणि ज्ञानालाच मुक्तीचं कारण मानलेलं आहे। पुण्य, सुकृत म्हणजे पुण्य, दुष्कृत म्हणजे पाप, सभी प्रकार के कर्मों का निषेध किए जाने पर, पुढचा 104वा कलश आला ना त्या ठिकाणी, त्या ठिकाणी मग मुनींना कोण शरण आहे त्या ठिकाणी असा प्रश्न त्या ठिकाणी 4थ्या कलशा 104व्या कलशामध्ये केला। तर त्या ठिकाणी सांगितलं की
ऐसी अवस्था में प्रवर्तमान निवृत्तिमय जीवन जीने वाले मुनिजन कहीं अशरण नहीं कहे जाते, क्योंकि निष्कर्म अवस्था में ज्ञान में आचरण करता हुआ, रमण करता हुआ, परिणमन करता हुआ ज्ञान ही उन मुनियों की परम शरण है। वे मुनिराज स्वयं ही उस ज्ञान स्वभाव में लीन रहते हुए परम अमृत का पान करते हैं, अतीन्द्रिय आनंद का अनुभव करते हैं, स्वाद लेते हैं। शुभ भाव को ही धर्म मानने वाले को यह चिंता सताती है कि यदि शुभ भाव का भी निषेध करे तो मुनिराज अशरण हो जाएंगे, उन्हें करने के लिए कोई काम ही नहीं रहेगा। त्यांनी काय करायचं, समिती गुप्ती पाळायची की नाही, त्या ठिकाणी शुभभाव करायचे की नाही, त्यांना काम काय राहिलं ना त्या ठिकाणी, कारण त्याच्यावर सगळे करण्या धरण्याचे संस्कार आहेत ना। आत्मा के ज्ञान ध्यान और श्रद्धा में वितराग भाव की खबर न होने से अज्ञानियों को ऐसे विकल्प उठते हैं। कोणाला हे विकल्प उठतात? आत्म्याचं ज्ञान ज्याला नाही, आत्म्याचं ध्यान ज्याला माहीत नाही, श्रद्धामय वितराग भावाची ज्याला ओळख नाही, अशा अज्ञानी जीवाला असे विकल्प उठतात कि शुभभाव करायचे नाहीत, मग आम्ही काय करायचं, मुनिराजाने काय करायचं। किंतु शुभभाव होना कोई अपूर्व उपलब्धि नहीं है, क्योंकि शुभभाव तो इस जीव ने अनेक बार किए हुए हैं, पर उनसे भव का अंत नहीं आया। यदि शुभभाव नहीं हुए होते तो यह मनुष्य भव भी नहीं मिलता। यह मनुष्य भव और ये अनुकूल संयोग यही बतलाते हैं कि हमने पूर्व में अनेक प्रकार के शुभभाव किए हैं, पर दुखों का अंत नहीं आया। याचा मनुष्यभाव आपल्याला हे सगळे अनुकूल संयोग, धन संपत्ती वगैरे मिळाली आहे, हेच दाखवते की आपण अनेक प्रकारचे शुभभाव पूर्वी केलेले आहेत, परंतु शांती नाही। शांती का नाही तर धर्म नाही केला, शुभभाव केले। शुभभाव केल्यामुळे तो मनुष्य पर्यायामध्ये आला, उच्च कुलात जन्म घेतला, तुला जिनवाणी ऐकायला मिळाली, जिनेंद्र भगवंतासारखे देव मिळाले, परंतु अजून तू धर्म केला नाही। हे शुभभावाची साक्षी आहे। हे संयोग दाखवत आहे की तू शुभभाव अनेक प्रकाराने केले, परंतु दुःखाचा अंत का आला नहीं, तुला अजून शांति का प्राप्त झाली नहीं। अतः एक बार गंभीरता से विचार करके यह निर्णय करे कि शुभ भाव में धर्म नहीं है, शुभ भाव कर्तव्य नहीं है, धर्म तो वीतराग भाव रूप ही है और एकमात्र कर्तव्य भी है। किती महत्त्वाच्या ओळी सांगितल्या। म्हणून या ठिकाणी गंभीरतेने एक वेळ विचार कर, निर्णय कर की शुभभावामध्ये धर्म नाही। शुभभाव करत करत धर्म उत्पन्न होत नाही, शुभभाव कर्तव्य नाही, तर धर्म वितराग भावानेच प्राप्त होतो आणि एकमात्र वितराग भाव करणं हेच कर्तव्य आहे। वितराग भाव आत्मा के आश्रय से होते हैं, अतः अपना आत्मा ही परम शरण है। आणि वितराग भाव कोणाच्या आश्रयाने होतात? आपल्या आत्म्याच्या आश्रयाने होतात। म्हणून भगवान हमको उपदेश देत आहेत, तो आपल्या आत्म्याकडे पहा, आपल्या आत्म्याचा निर्णय कर, दृष्टी आतमध्ये घेऊन निर्णय कर, तर तू त्या ठिकाणी मोक्ष मार्गाची तुला सुरुवात होईल। वितराग भाव आत्मा के आश्रय से होते, तथा अपना आत्मा ही परम शरण है। जिन मुनिराजों को निज भगवान आत्मा का परम शरण प्राप्त है, उन्हें अशरणभूत समझना हमारे अज्ञान को प्रदर्शित करना है। अशा प्रकारे 109व्या कलशापर्यंत हे कलश सांगितलेले आहे। त्या ठिकाणी धर्माचं स्वरूप काय आहे बघा। पहिलंच आपलं मिथ्यात्व अजून सुटलं नाही। शुभभावाला धर्म मानणं, जिनमत में मिथ्यात्व कहा, शुभभाव करण्याचा निषेध नाही इथे दिलेला। लगेच त्यांनी शुभभावाचा निषेध केला, पूजन अर्चन रोज उपवास देवदर्शन करू नका असं नाही सांगितलं। शुभभावाला धर्म मानण्याचा निषेध करतो आहे। शुभभाव 24 तास करा, अजून प्रचुरतेने करा, त्याचा निषेध कुठं आहे? शुभभावाचं फळ पुण्य आहे, अनुकूल संयोग आहे, त्याला धर्म मानण्याचा निषेध करतो आहे। कारण त्याला धर्म मानेल तर त्या ठिकाणी तिथंच तो संतुष्ट होईल, पुढे जाऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे त्याला अनुकूल संयोग प्राप्त होईल आणि तो अधिक पाप करेल, त्याला दुर्गती प्राप्त होईल, अनंत भव त्याला संसारामध्ये फिरावं लागेल। म्हणून त्या पुण्याचा निषेध केलेला गेलेला आहे। आलं लक्षामध्ये? त्या ठिकाणी कशाचा निषेध केला आहे? त्या ठिकाणी शुभभाव करण्याचा नाही, शुभभावाला धर्म मानण्याचा निषेध केलेला आहे। आपली मान्यता तपासा। आपण थोडेसे शुभभाव करतो, चतुर्थ काळच्या लोकांसारखे पण विशेष शुभभाव करत नाही। पंचम काळातले जीव किती शुभभाव करतात, त्या ठिकाणी अशुभभाव प्राय भरपूर चालू असतात, शुभभाव तर अति अल्प करतात। पण त्या शुभभावाला धर्म मानण्याचे जे मिथ्या भाव आहे, ते अजून अज्ञान भाव आहे, ते अजून सुटले नाही। म्हणून या ठिकाणी सांगतात, तू मिथ्यात्वरूपी महारोग से युक्त और हित अहित की प्राप्ति अप्राप्ति में बालक के समान ना समझ है। ही गोष्ट त्या ठिकाणी सांगतात की तू मिथ्यात्वरूपी महारोगाने युक्त आहे, तुला अजून हित अहिताची कल्पना पण नाही। आपलं हित कशात आहे आणि अहित कशात आहे? धर्म प्राप्त करण्यामध्ये हित आहे, पुण्य प्राप्त करण्यामध्ये हित नाही।
पुण्याचे संयोग तर तू अनंत वेळा प्राप्त केले, पण तुझा हित झालेला नाही. तू वस्तुस्वरूपाचा विचार कर, सम्यक दर्शन प्राप्त कर. काही पण हो, ऐ कथमपि मृत्वा, मरण आलं तरी चालेल. हां हां सम्यक तो म्हणजे काय? अज्ञानपूर्वक आचरण निवृत्त्यर्थम सम्यक विशेषण. सम्यक हे विशेषण कशासाठी आहे? अज्ञानपूर्वक आचरणाच्या निवृत्तीसाठी. सर्वात स्थितीमध्ये हे पहिलं सूत्र आलं ना, अज्ञानपूर्वक आचरण निवृत्त्यर्थम सम्यक विशेषणम. सम्यक हा शब्द कशासाठी वापरला? तर सगळ्या क्रिया आहेत तू त्या ज्ञानपूर्वक कर, याच्यासाठी सम्यक हे विशेषण आहे. हां सम्यक दर्शन. हां बरोबर आहे. बस आहे तसं जाणणे. त्याच्यामध्ये बदल कोण करू शकतो? संयोगामध्ये कोण बदल करू शकतो? है ना. तुझ्या पुण्यपापाप्रमाणे येणारे संयोग है ना. जन्मापासून मरेपर्यंत जन्मताना इच्छेने तुला शरीर प्राप्त झालेलं नाही, असलं शरीर प्राप्त व्हावं अशी इच्छा केली होती का तू? नाही. मरताना इच्छा चालत नाही, जन्मताना पण इच्छा चालत नाही, मरताना पण इच्छा चालत नाही. मग दोन्हीच्या मध्ये जे जीवन आहे त्याच्यामध्ये तरी इच्छा चालते काय? चालूच शकत नाही. जिथे जन्मताना इच्छा नाही, मरताना पण इच्छा चालू शकत नाही, तर बाकी संयोगामध्ये इच्छेच्या अनुसरून तुला संयोग प्राप्त होतात काय त्या ठिकाणी? विचार कर त्या ठिकाणी. आणि संयोगामध्ये सुख आहे का? या दोन गोष्टीचा निर्णय कर. या संयोगाला तू बदलू शकत नाही, कोणी पण बदलू शकत नाही, कोणाला शरण जाऊन पण बदलू शकत नाही. तू भगवंतांना पण शरण गेला, त्या ठिकाणी किती नारळ चढवले तर संयोग बदलू शकत नाही, है ना. मी इतकी पूजा केली, अमुक केलं, हा संयोग बदलला गेला पाहिजे. संयोग बदलू शकत नाही. तू संयोगाला जाणू शकतो. मग हा निर्णय कर की मी जाणू शकतो, पाहू शकतो त्या ठिकाणी. बस जे प्राप्त होत आहे, जे होत आहे, जे घडतं आहे त्याला तू जाण, त्याला तू पहा आणि सोडून दे. बस याच्यामध्ये धर्म आहे. त्याला पकडून बसू नको, त्याचं मनन चिंतन करत बसू नको, त्याचा विचार करत बसू नको. तर तुला धर्म प्राप्त होईल, निराकुलता प्राप्त होईल, शांती प्राप्त होईल. जे होत आहे त्याला जाण, जे दिसतंय त्याला पहा आणि सोडून दे. याचं नाव धर्म आहे. धर्म करण्यासाठी काय केलं पाहिजे? जाण, पहा आणि सोडून दे, तर धर्म प्राप्त होईल. त्याला पकडून बसतील तर धर्म नाही प्राप्त होणार. विकल्प होतील, विकल्प प्राप्त होतील. तर विकल्प का परम करता, विकल्प कर्म केवलम. ते विकल्पच तुला कर्माचं स्वरूप धारण करून तुला संसारामध्ये भ्रमण करायला पाहिजे. त्या विकल्पामुळेच कर्म बांधलं जातं. हे संयोगाला पाहून नाना प्रकारचे विकल्प करतो. नाही असं बदललं पाहिजे, हा संयोग बदलला पाहिजे, हा संयोग लवकर यायला पाहिजे, हा संयोग हटला पाहिजे, हा संयोग जुटवला गेला पाहिजे, हा संयोग चिरकाळ राहिला पाहिजे. कोण ठेवणार? हे सगळे विकल्प त्याचे खोटे आहेत. अलग लक्षामध्ये निस्सार आहेत. वर्तमान काळामध्ये पण दुःखाचं कारण आहे आणि भविष्य काळामध्ये अतीव दुःखाचं कारण आहे. म्हणून या ठिकाणी ही ओळ महत्त्वाची आहे. तू मिथ्यातूर्पी महारोग से युक्त और हित अहित की प्राप्ति अप्राप्ति में बालक के समान ना समझे, इसलिए तुझे सरल क्रिया करने योग्य है. म्हणून तुला सरळ जी क्रिया आहे, सहज सोपी, त्या ठिकाणी कोणती सहज सोपी क्रिया आहे? तत्वविचार. पण तीच आपल्याला कठीण वाटून बसलेली आहे. अनादिकालची टेव. परासंबंधी खूप विचार करत बसेल, शरीरासंबंधी विचार करेल, स्त्रीपुत्रासंबंधी विचार करेल, पण स्वभावासंबंधी विचार करायची तयारी नाही. सरळ क्रिया आहे, सोपी क्रिया आहे, कल्याणाची क्रिया आहे. आपण रोज मेरी भावना म्हणतो ना, त्यामध्ये पण शेवटच्या वेळी दिलेले आहेत ना, वस्तू स्वरूप विचार खुशी से सब दुःख संकट सहा करे. वस्तू स्वरूप विचार खुशी से सब दुःख संकट सहा करे म्हणतात ना सगळेजण. मेरी भावना रोज म्हटली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शेवटची वेळ आहे, वस्तुस्वरूपाचा विचार कर तर तू सर्व दुःख संकट खुशीनं सहन करशील. सगळे व्रत उपवास वगैरे खुशीनं करशील. दुःख संकटच काय? पुण्याचे प्राप्त झालेले संयोग पण खुशीनं आणि पापाचे संयोग पण खुशीनं स्वीकार करशील. सब दुःख संकट विचार खुशी से सब दुःख संकट सहा करे, है ना. जोपर्यंत त्या ठिकाणी वस्तुस्वरूपाचा विचार नाही तोपर्यंत त्याला दयादानादिकाचे व्रत उपवासाचे विकल्प देखील कष्टमय वाटतील. त्याच्यामध्ये त्याला खुशी येणार नाही. मग जर खुशी नाही तर त्याला खुशीचे फळ कसे येतील? ज्याच्यामध्ये आनंद नाही त्याला आनंदाचे फळ कसे येतील? तुला आनंद पाहिजे, शांती पाहिजे, तर तू आनंदाचे बी राह,
दयादान व्रत उपवास करत असताना ते आनंदपूर्वक सम्यक ज्ञानपूर्वक कर, आत्मभानपूर्वक कर, तर त्याला आनंदाची फळे येतील. आणि दुःखाने कष्टाने करशील तर दुःखाची फळ येतील. याच्यासाठी हा पहिला महत्त्वपूर्ण श्लोक सांगतायत. विपरीत मान्यता तू सोड. सगळ्यात मोठं पाप विपरीत मान्यता आहे ना. त्यामध्ये धर्म आणि अधर्म संबंधी विपरीत मान्यता, स्वतः संबंधी आणि परासंबंधी ज्या विपरीत मान्यता आहे त्या पहिल्यांदा सोडणं अत्यंत आवश्यक आहे. ओम